हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. बऱ्याच वेळा आपल्याला त्याच प्रकारची कांद्याची पात किंवा त्याच प्रकारचा झुणका खाऊन कंटाळा येतो. तर अशा वेळी चेंज म्हणून हा कांदा पात वापरून आपण झुणका बनवू शकतो. तर असा हा कांदा पात वापरून झुणका कसा बनवायचा, ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तर आजची ही आपली रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा. हा जो झुणका आहे तो अगदी झटपट बनणारा, कमीत कमी पदार्थ वापरून त्याचबरोबर चविष्ट असा होणारा आहे. तर हा झुणका कसा बनवायचा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. या रेसिपीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा लागणारा भाग तो म्हणजे कांद्याची पात. या ठिकाणी कांद्याची पात जी आहे ती मी स्वच्छ करून घेतलेली आहे. त्यानंतर ती धुवून घेतलेली आहे आणि बारीक कट करून घेतलेली आहे. या ठिकाणी आपल्याला कांद्याची पात सिलेक्ट करताना कोवळी कांद्याची पात सिलेक्ट करायची आहे, जेणेकरून ती व्यवस्थित शिजली जाईल. आणि जर आपली भाजी कोवळी असेल तर आपल्या झुणक्याला चव सुद्धा काय येणार आहे, चांगली येणार आहे. यासाठी मी कोवळी कांद्याची पात जी आहे ती कट करून घेतलेली आहे. यानंतर एका बाजूला मी कढई जी आहे ती गरम करायला ठेवलेली आहे. याचबरोबर इथं मी एक 12 ते 15 पाकळ्या होतील इतका मी लसूण घेतलेला आहे. आपल्याला या ठिकाणी लसूण जो आहे तो थोडासा जास्त वापरायचा आहे, ज्यामुळं आपल्या झुणक्याची चव जी आहे ती वाढणार आहे. तर या लसूण पाकळ्या ज्या आहेत त्या आपल्याला ठेचून घ्यायच्यात. त्याचा खूप बारीक असा पेस्ट करायची नाही आहे. तर ती आपल्याला काय करायची आहे, खलबत्त्यामध्ये जी आहे ती थोडीशी ठेचून घ्यायची आहे. मोठा मोठा राहिला तरीही चालेल. तो ज्यावेळी आपल्याला थोडासा दाताखाली येईल त्यावेळी त्याची चव जी आहे ती काय होणार आहे, आणखी वाढणार आहे. कढई आपली छान गरम झालेली आहे. आता यामध्ये मी 3 टेबलस्पून होईल इतकं तेल घालणार आहे. तेल थोडंसं जास्त घालायचं. सुरुवातीलाच आपण तेल जास्त घालतोय, कारण नंतर तो झुणका जो आहे तो कढईला खूप करपून असा बसता कामा नये. तेल जे आहे ते मी सगळीकडे लागेल या पद्धतीने सोडून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये 1 टीस्पून होईल इतकी मोहरी जी आहे ती ऍड करून घेणार आहोत. मोहरी ऍड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा टीस्पून होईल इतके जिरे ऍड करून घ्यायचे आहेत. मोहरी जिरे तडतडले की यामध्ये आपल्याला बारीक केलेला लसूण घालायचा आहे. लसूण जो आहे तो त्याची मी खूप पेस्ट केलेली नाही आहे, तर थोडासा मोठा मोठा असा ठेवलेला आहे. तर हा आपण तेलामध्ये ऍड करतोय. तेलामध्ये लसूण घातल्यानंतर खूप छान सुगंध यायला लागलाय. आपली फोडणी जी आहे ती अगदी छान बसलेली आहे. तेलात लसूण थोडासा परतून घेऊया. यानंतर मी गॅसची फ्लेम जी आहे ती मंद केलेली आहे. तेलात लसूण परतून झाला की आपल्याला त्यामध्ये चवीसाठी म्हणून हिंग ऍड करायचा आहे. हिंग घेताना मी पाव टीस्पून होईल इतका हिंग घेतलेला आहे. हिंगाला जास्त स्मेल होता, जास्त उग्र होता, त्यामुळे मी पाव टीस्पून होईल इतकाच हिंग जो आहे तो वापरलेला आहे. हिंग देखील तेलामध्ये थोडासा मिक्स करून घेतलेला आहे. हिंग ऍड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मिरची ऍड करायची आहे. मिरची मी घेताना एक मिरची घेतली होती आणि ती आपल्याला अगदी बारीक जी आहे ती कट करून घ्यायची आहे. तर ही मिरची आता मी तेलामध्ये ऍड करतेय. थोडीशी मिरची जी आहे ती तेलामध्ये परतून घेते, जेणेकरून त्याचा कच्चेपणा जो आहे तो निघून जाईल. यानंतर आपल्याला यामध्ये पाव टीस्पून होईल इतकी हळद ऍड करायची आहे. हळद सुद्धा आपण तेलाबरोबर थोडीशी परतून घेऊयात. यानंतर आपल्याला या फोडणीमध्ये जी आपण कट करून घेतलेली कांद्याची पात आहे ती आपल्याला ऍड करायची आहे. थोडी थोडी करून कांदा पात जी आहे ती आपण ऍड करूया आणि फोडणी बरोबर चांगली मिक्स करूया. आता ही जी कांद्याची भाजी आहे ती आपल्याला काय करायचं आहे, थोडीफार अशी शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून झुणक्यामध्ये कांदा पात जी आहे ती कच्ची लागता कामा नये. तर यासाठी मी काय करतेय बघा, थोडीशी कांदा पात जी आहे ती फोडणी बरोबर आपण शिजवून घेऊया. थोडीशी परतून झालेली आहे, थोडी मिक्स करून झालेली आहे फोडणी बरोबर. यानंतर आपल्याला यामध्ये मीठ ऍड करायचं आहे. मीठ ऍड करताना आपल्याला आपण काय करतोय बघा, जो झुणका बनवण्यासाठी जितकं मीठ आपल्याला आवश्यक असणार आहे त्या प्रमाणात आपण सुरुवातीलाच मीठ ऍड करून घ्यायचं आहे. मीठ ऍड केल्यामुळं त्या भाजीला थोडंसं पाणी सुटणार आहे आणि जे काही ते पाणी सुटणार आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला बेसन ऍड करून त्याचा झुणका जो आहे तो बनवायचा आहे. वरून आपल्याला एक्स्ट्रा पाणी कुठलंही ऍड करायचं नाहीये. आता मी मीठ ऍड केलं, त्यानंतर भाजी जी आहे ती बरोबर सगळी त्याच्यामध्ये मिक्स करून घेते. थोड्या वेळानं काय होईल, भाजीला जे आहे ते पाणी सुटायला लागेल. यानंतर मी इथं
2 टेबलस्पून होतील इतके भाजलेले शेंगदाणे घेतलेले आणि त्याचं जे आहे ते मोठं शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे. दरदरी अशी पावडर केलेली आहे आणि ती देखील याच्यामध्ये घालते. मध्ये आपल्याला झुणका खाताना थोडेसे मोठे शेंगदाणे जे आहेत ते दाताखाली येतील. शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर ते देखील मी या भाजीबरोबर मिक्स करून घेते. हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची आहे. हळूहळू त्याला पाणी सुटायला लागेल. यानंतर मी यावर आता प्लेट ठेवणार आहे, जेणेकरून जे काही सुटलेलं पाणी आहे ते आपलं निघून जाता कामा नये. यासाठी मी प्लेट ठेवलेला आहे आणि प्लेट ठेवल्यामुळे भाजी सुद्धा लवकर शिजण्यासाठी आपल्याला मदत होईल. भाजीवर प्लेट जरी ठेवली असेल तर मध्ये आपल्याला ती ओपन करून बघायची आहे आणि भाजी जी आहे ती थोडीशी हलवून घ्यायची आहे, जेणेकरून ती खालची भाजी शिजली गेली आणि वरची शिजली गेली नाही असं होता कामा नये. भाजी शिजण्यासाठी आपल्याला 5 ते 7 मिनिटं इतका वेळ लागणार आहे. भाजी कोवळी होती त्यामुळे ती 5 ते 7 मिनिटात शिजून जाईल. तर अशा प्रकारे बघा माझी भाजी जी आहे ती शिजत आलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला भाजीला पाणी सुटलेलं जे आहे ते दिसून येत असेल. तर भाजी एक थोडीशी आणखी छानशी अशी हलवून घेते. भाजीला पाणी सुटत आल्यानंतर आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर ॲड करायची आहे. लाल मिरची पावडर वापरताना मी कलरसाठी जी असणार आहे ती लाल मिरची पावडर वापरलेली आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट हवं असेल त्या प्रमाणात लाल मिरची पावडर तुम्ही ॲड करू शकता. सुरुवातीला आपण हिरवी मिरची देखील ॲड केलेली आहे. त्यामुळे तसं तिखटाचं प्रमाण लक्षात घेऊन मिरची पावडर जी आहे ती ॲड करायची. मिरची पावडर जी आहे ती छानशी भाजी बरोबर मिक्स करून घेऊया, जेणेकरून ती सगळीकडे एकसारखी लागली जाईल. मिरची पावडर भाजीमध्ये ॲड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये हरभरा डाळीचं पीठ अर्थातच बेसन जे आहे ते ॲड करायचं आहे. या ठिकाणी मी सुरुवातीला 1 बाउल होईल इतकं बेसन जे आहे ते घेतलेलं आहे. हा बाउल जो आहे तो छोटा आहे. या ठिकाणी आपल्याला 1.5 वाटी होईल इतकं आपल्याला बेसन जे आहे ते लागणार आहे. बेसन घालताना आपल्याला सगळं बेसन जे आहे ते ॲट अ टाईम ॲड करायचं नाही आहे. थोडं बेसन जे आहे ते ॲड करायचं आहे आणि ते भाजीबरोबर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जे काही भाजीला पाणी सुटलेलं त्या पाण्यामध्येच आपण हे बेसन जे आहे ते ॲड करतोय. आपण त्याच्यामध्ये कोणतंही एक्स्ट्रा पाणी ॲड केलेलं नाहीये. या ठिकाणी आपण झुणक्याला कांदा पात असलेला झुणका म्हणलेला आहे. त्यामुळं कांदा पातीचं प्रमाण जे आहे ते जास्त असायला हवं आणि बेसन जे आहे ते कमी प्रमाणात असायला हवं. जेणेकरून आपल्या झुणक्याला कांदा पाताची चव येईल. बेसन जे आहे ते आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची आहे. मंद आचेवर आपल्याला एक 10 ते 15 मिनिटं होईल इतकं बेसन जे आहे ते व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बेसन ॲड करून झालेलं आहे. आता आपल्याला यावर प्लेट ठेवायची आहे, जेणेकरून आपला झुणका जो आहे तो नीट शिजला जाईल. आता आपण मध्ये प्लेट काढून झुणका जो आहे तो हलवून घेणार आहे, जेणेकरून तो खाली करपला जाता कामा नये. बेसन ॲड केल्यानंतर तो जर खूप कोरडा असा वाटला तर आपल्याला त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे. 1 ते 2 टेबलस्पून होईल इतकंच त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि पुन्हा तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. खूप पाणी ॲड करायचं नाही आहे. पाणी ॲड केल्यानंतर आता तो मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि पुन्हा प्लेट झाकून आपल्याला तो व्यवस्थित शिजू द्यायचा आहे. झुणका चांगला शिजण्यासाठी आपल्याला तो मंद आचेवर 12 ते 15 मिनिटं शिजू द्यायचा आहे आणि मध्ये आपण तो प्लेट काढून हलवत राहणार आहोत, जेणेकरून खालचा झुणका जो आहे तो करपला जाता कामा नये. सुरुवातीला आपण तेल जे आहे ते थोडंसं जास्त घातलं होतं. 1 टेबलस्पून तेल जे आहे ते जास्त घातलं होतं. त्यामुळे आपला झुणका जो आहे तो शक्यतो करपणार नाहीये आणि थोडंसं करपणार असेल वाटलं तर काय करायचं, साईडनं तेल जे आहे ते सोडून घ्यायचं आहे. बेसन ॲड केल्यानंतर 15 मिनिटं झुणका जो आहे तो आपला छानसा शिजू दिलेला आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे खाण्यासाठी झुणका जो आहे तो आपला तयार झालेला आहे. यावर वरून मी थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर जी आहे ती ॲड करून घेतलेली आहे आणि आता हा झुणका जो आहे तो प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. हा झुणका जो आहे तो आपण शक्यतो भाकरीबरोबर खाणार आहोत. भाकरीबरोबर मी झुणका घेतलेला आहे, मिरची घेतलेला आहे, त्याबरोबरच कच्चा कांदा देखील घेतलेला आहे. अशा प्रकारे आपली झुणका भाकरीची पारंपरिक थाळी जी आहे ती तयार झालेली आहे. तर ही होती आपली आजची कांद्याच्या पातीचा झुणका बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.